लश लँडस्केप्समध्ये म्हणजेच तुमची बाग आमची साथ या सिरीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तसेच मागील आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला एक इंट्रोडक्शन व्हिडिओ घेऊन आलो होतो. त्यामध्ये 5 झाडांची आम्ही तुम्हाला ओळख पटवून दिली आणि त्याचे वैशिष्ट्य काय, लँडस्केपिंगमध्ये वापर कसा करायचा, तसेच ती झाडे जट्रोपा, बोगनवेल, चाफा, सिंगोनियम अशा प्रकारची होती. तर ते तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील. जर नसतील बघितले तर आमच्या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन नक्की पहा. तसेच त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे एक कॉम्बिनेशन व्हिडिओ पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन झाडांचं कलेक्शन आणणार आहोत. त्याची नावं आहेत पुढीलप्रमाणे. फर्स्ट प्लांट आहे हेलिकोनिया, केळीच्या कुटुंबियातील एक अतिशय आकर्षक आणि सदाहरित झाड. सेकंड प्लांट आहे डुरांता, हेजेससाठी वापरलं जाणारं पॉप्युलर एव्हरग्रीन ऑर्नामेंटल श्रब. थर्ड प्लांट आहे टिकोमा, कॉमनली गडद पिवळ्या रंगाची बेलसारखी फुले असणारं हे झाड आहे. चौथं झाड आहे वडेलिया, ही एक जमिनीवर पसरणारी सदाहरित वनस्पती आहे. पाचवं झाड आहे मुसांडा, हे एक ऑर्नामेंटल श्रब आहे ज्याच्या ब्रॅक्ट्स फ्लावरसारखे वाटतात. 6वं झाड आहे प्लम्बॅगो, हे एक अट्रॅक्टिव्ह ब्ल्यू फ्लावर्स प्रोड्युसिंग प्लांट आहे. 6 झाडे. तर या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला या झाडांचं वैशिष्ट्य, कलर कॉम्बिनेशन्स आणि लँडस्केपिंगमध्ये त्याचा उपयोग कसा करायचा अशी नवनवीन माहिती घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला ही तुमची बाग आमची साथ ही सिरीज कशी काय वाटते, नक्कीच ती आवडत असेलच. जर काही सजेशन्स असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या सवंगड्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच नवीन येत्या व्हिडिओशी तुम्ही कायम अपडेटेड राहाल. धन्यवाद. धन्यवाद.